समर्थ बहुउद्देशीय संस्था हिंगलाजपूर देवी व इकोनेट पुणे यांच्या वतीने पारधी समुदायातील युवक व युवतींची 3 दिवसीय कार्यशाळा योगिनी कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे प्रवीण देसली यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली। स्वातंत्र्याचे 74 वर्ष पूर्ण होऊनही पारधी समुदायामध्ये शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे। त्यामुळे त्यांच्या समस्या आणि प्रश्न आजतागायत प्रलंबित आहेत। याकरिता पारधी समुदायातील शिक्षक युवकांनी पुढे यावे व आपल्या समाजाच्या विकासामध्ये सहभाग घ्यावा, याकरिता समर्थ बहुउद्देशीय संस्था हिंगलाजपूर देवी व इकोनेट पुणे यांच्या वतीने 3 दिवसीय कार्यशाळा योगिनी कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे कांबळे पोलीस उपनिरीक्षक नांदगाव खंडेश्वर यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली। या कार्यशाळेचे मुख्य साधन व्यक्ती झलकारी नॉलेज फाउंडेशनचे संचालक प्रवीण देसली यांनी युवकांना मार्गदर्शन केले। यावेळी पुणे इकोनेटच्या प्रियंका जाधव, समर्थ बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष बाबूसिंह पवार उपस्थित होते। या कार्यशाळेत पारधी समुदायातील 60 युवक युवती उपस्थित होते। 3 दिवस चाललेल्या या कार्यशाळेत गटकार्य पद्धतीने अनेक प्रश्न पुढे आले। यामध्ये मुख्यतः उपजीविकेकरिता हाताला काम, शिक्षित असलेल्या युवकांना नोकरी, अर्धवट शिक्षण झालेल्या युवकांना पुढे शिक्षण, महिला व मुलींचा सन्मान आणि संरक्षण ठेवणे, व्यसनाधीनता कमी करणे, लहान मुलांचे शिक्षण, आरोग्य व्यवस्था, तसेच पारधी पेढ्यातील पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, समाज मंदिर, शाळा, अंगणवाडी इत्यादी प्रश्न पुढे आले। या प्रश्नांची उकल करण्यासाठी उपस्थित युवकांनी गाव स्तरावर संघटन तयार करण्याचे ठरविण्यात आले। प्रत्येक गावात एक युवक युवती गट तयार असेल आणि प्रशासनासोबत कार्य करून एक प्रश्न निकाली काढण्यासाठी नियोजन करण्यात आले। कार्यशाळेत उपस्थित शिक्षित युवकांना संगणक ज्ञान अवगत करण्यात आले। प्रत्येक युवकांचे ईमेल तयार करण्यात आले। नोकरीकरिता अर्ज तयार करण्याचे व अर्जासोबत गुणवत्ता प्राप्त प्रमाणपत्र जोडण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले। नोकरीच्या संधीबाबत चर्चा करण्यात आली। ज्यांनी मध्ये शिक्षण सोडले आहे त्यांना पुन्हा शिक्षण सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। 3 दिवसीय कार्यशाळेदरम्यान पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते दिनेश शेळके, पारधी समुदायाचे उपसरपंच संतोष भोसले, ओंकार पवार यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले। कार्यशाळेचे योग्य नियोजन समर्थ बहुउद्देशीय संस्था हिंगलाजपूर देवीचे कार्यकर्ते प्रशांत पवार, रंजना वानखडे, अभय पवार, राजेंद्र भोसले, सागर पवार, शिवा पवार यांनी उत्तमरित्या पार पाडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पवार तर आभार रंजना वानखडे यांनी केले। उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सवालाखे, विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर।